काल पुण्यामध्ये राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी आले होते. त्या दरम्यान निशा साबळेचं तर आपण वक्तव्य ऐकलंच आहे, पण तिच्यासोबत सुचित्रा दिदी सुद्धा होती. तर ती आता सांगेल की त्यांच्या मागण्यांचं नक्की पुढे काय प्रोसेस होणार आहे, शासनाकडनं काय अपेक्षा आहे. जेव्हा आम्ही छात्र किकूच्या इव्हेंटसाठी गेलो, मुळात तिथे आम्हाला बोलण्याचा चान्स मिळाला. राहुल गांधींचे 2च सब्जेक्ट होते, फ्रीडम आणि सिक्युरिटी. पण त्यांना डावळून आम्ही खूप रिक्वेस्ट करून आमच्या प्रोटेस्टचा मुद्दा मांडण्याचा रिक्वेस्ट केली तिथे आणि आम्हाला चान्सही मिळाला आणि तो चान्स निशाला मिळाला. निशाने सर्व मुद्दे मांडले. त्याच्यावर राहुल गांधींचा जो रिस्पॉन्स होता तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. ते म्हटले की मला बोलवा तुमच्या प्रोटेस्टच्या प्लेसवर, मी स्वतः येईल आणि तुम्हाला पाठिंबा देईल आणि मी स्वतः लागेल तरी तिथे बसेल. एक गुड रिस्पॉन्स आणि सक्सेस रेट वाढल्यासारखं झालं आणि सक्सेस रेटही आमचे वाढले. मीही तिथेच होते आणि मी सिक्युरिटी या मुद्द्यावर बोलते. माझी पास्ट स्टोरी मी सांगितली तिथे. त्यानंतर जेव्हा निशा बोलली त्यानंतर मग साऱ्या न्यूज रिपोर्टर वगैरे आले आणि आमचा आजचा प्रोटेस्टचा 11वा दिवस आहे. 10 दिवस टोटले गेले आणि आमचे जे उपोषणकर्ते आहेत 2 विद्यार्थिनी आणि 4 विद्यार्थी आहेत, त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यांना लिव्हरचं प्रॉब्लेम आणि किडनी प्रॉब्लेम, ब्रिदिंगचा प्रॉब्लेम असे प्रॉब्लेम्स आता त्यांना जाणवत आहेत आणि त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. आज आम्ही पुण्यामध्ये जंगली महाराज रोड तिकडे रॅली काढली, तिथपर्यंत रॅली काढली, स्वारगेट जंगली महाराज रोडपर्यंत रॅली काढली आणि त्या दरम्यान आम्हाला रोहित पवार साहेब भेटायला आले आणि त्यांचा खूप रिस्पॉन्स होता. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी तुमचे मुद्दे मांडेन मंत्रालयात आणि त्यांनी ठपकावून सांगितलं आहे महाराष्ट्र शासनाला की आम्ही तुम्हाला 2 दिवस देतोय, उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जेवायला गेले मला जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या आणि आमच्या उपोषणाला, आमच्या आंदोलनाला एक स्थगिती द्या, आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आम्ही आणखी आक्रोशाने हे आंदोलन पुढे चालूच ठेवू, आणखी तीव्र करू, हे त्यांनी ठिणगावून सांगितलं. तसेच आज वेळ काढून आमदार आले होते. जे आदिवासी समाजाचे 25 आमदार आहेत त्यातले 2 आमदार इथे आले होते. माझे आमदारही आले होते, सुनील भुसार साहेब. तसेच जे साहेब आहेत नाशिकचे तेही आले होते आणि असे भरपूर कार्यकर्ते आले होते ज्यांचा संपर्क मंत्रालयाशी जवळचा आहे आणि त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की उद्याच्या चर्चेमध्ये आपल्याला कसं लवकरात लवकर यश मिळेल ते प्रयत्न करतील यश मिळवण्याचं. आणि माझं एकच म्हणणं आहे की हा लढा फक्त आदिवासी विद्यार्थ्यांचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे, त्या 25 आमदारांचा आहे, त्या 4 खासदारांचा आहे. कारण जर आज आमच्या शिक्षणाला कुठेतरी फुल स्टॉप मिळतोय तर पुढचा जो हे असेल म्हणजे पुढे जी बारी असेल ती आमदार आणि खासदारांची असेल. कारण मुळात आदिवासी 25 आमदार महाराष्ट्राच्या शासनामध्ये बसणं, त्या पोझिशनवर बसणं मुळात ते आरक्षणामधूनच गेलं आहे. संविधानाने आदिवासी लोकांना जे आरक्षण दिलं आहे त्यातूनच आदिवासी विकास मंत्रीपद सांभाळत आहेत. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही आरक्षणातून आदिवासींचं आरक्षण घेऊनच ते पोझिशन सांभाळताय. तर आज जर आमचंच कुठेतरी आमच्या शिक्षणाला फुल स्टॉप जर मिळत असेल तर तुमच्याही पदाला कुठेतरी फुल स्टॉप मिळण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही हे जे प्रकरण सुरू आहे ते गंभीरतेने घ्या आणि त्याच्यावर विचार करा की फक्त स्टुडंट्सचं नाही तर पूर्ण समाजाचं, पूर्ण जे आमदार खासदार आहेत त्यांच्या भविष्याचा हा विषय सुरू आहे. तर लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण करा आणि एक कुठेतरी फुल स्टॉप द्या आमच्या उपोषणाला आणि आंदोलनाला. सुचित्रा दिदीने तिचं मत मांडलेलं आहे की कशा पद्धतीने ह्या प्रोसेस झाल्यात आणि आत्तापर्यंत त्यांना कोण कोण येऊन भेटून गेलेलं आहे आणि पुढे काय प्रोसेस होणार आहे. सुचित्रा दिदी, मला तुला असं विचारायचं आहे, आश्वासनापलीकडे 11 दिवसात काय मिळाले? आश्वासनापलीकडे जे आम्हाला राहुल गांधींना भेटण्या अगोदर
जे एटीसींसोबत चर्चा करण्याचा चान्स मिळत नव्हता, सचिवांसोबत भेटण्याचा चान्स मिळत नव्हता, पण काल एटीसी स्वतः भेटून गेले आणि ते इथनमध्ये आले, पण विद्यार्थी प्रतिनिधी गेले होते, त्यांच्यासोबत चर्चा त्यांची झाली आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती असं मानायला हरकत नाही. काही पॉईंट निगेटिव्हरित्याही गेले असतील, पण जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले होते चर्चेसाठी, तिथे गेल्यानंतर त्यांना हिणवलं गेलं. 11 वाजेपर्यंत तर त्यांना बाहेरच ठेवलं गेलं. 8 वाजता सकाळी त्यांनी बोलवलं होतं, स्वतः कॉल करून बोलवलं होतं आणि त्यानंतर 11 वाजे त्यांना पूर्ण दिवस तिथे हिणवलं गेलं. पूर्ण दिवस त्यांना चर्चेची ही संधी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा त्यांनी चर्चेची संधी मिळवण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या दिवशीही त्यांना संधी मिळाली नाही, पण संध्याकाळच्या वेळेस त्यांना संधी मिळाली. त्यावेळेस सचिव साहेब म्हटले की पुण्याच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही काही चर्चा करणार नाही, आम्ही तुमच्यासोबत चर्चा नंतर करू, आम्ही अगोदर नागपूरच्या मुलांसोबत चर्चा करू. पण त्याच्यानंतर आमच्या प्रतिनिधींना ते काही जोमानलं नाही आणि ते भर मीटिंगमध्ये जाऊन चर्चेमध्ये उभे राहिले, केबिनमध्ये जाऊन उभे राहिले आणि ते मीटिंगला सहभागी झाले. तिथे जाऊन त्यांना असं समजलंय की आदिवासी विकास मंत्री म्हणतायत की माझ्या ताब्यात आता काही नाहीये, ज्या तुमच्या मागण्या आहेत ज्या रद्द करणे, 1250ची पद भरती, तसेच बोगस आदिवासी आणि जे ह्यांना कंपन्सेशन द्यायचे गडचिरोलीच्या विद्यार्थिनींना, ते सगळे तुमचे मुद्दे आता मुख्यमंत्री साहेबच पूर्ण करू शकतात, माझ्या हातात आता काही नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आमचे प्रतिनिधी जेव्हा म्हटले की आमचं CM साहेबांसोबत बोलणं करून द्या, त्यावेळेस ते म्हणतायत की तुम्ही आम्हाला अगोदर सिग्नेचर द्या आणि त्या सिग्नेचर अशा होत्या की त्याच्यामध्ये लिहिलं होतं की CM साहेबांसोबत मीटिंग झाली आहे विद्यार्थी प्रतिनिधींची आणि एक चांगलं थोडक्यात खोटं त्याच्यामध्ये मेन्शन केलं. खोटं हिणवलं गेलं त्यांना की तुम्ही लेखी द्या आम्हाला की तुमची एक चांगली संभाषण झालंय, चांगली चर्चा झाली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आंदोलन मागे घेताय, उपोषण मागे घेताय आणि तुम्ही तुम्ही ते सगळं स्वीकार्य आहे ते तुम्हाला. थोडं तुला थांबवते आणि मला असं विचारायचं आहे, गेल्या 11 दिवसापासून मीडियाची भूमिका काय आहे तुमच्या आंदोलनाबद्दल? मीडिया तुमच्याकडे येते, तुमच्या बाईक्स येते की तुम्हाला म्हणजे प्रेझेंट करते, तुमची बातमी कुठपर्यंत पोहोचवते, अशी मीडियाची भूमिका काय वाटते? मागे जे झालं एक 8-9 दिवसात, त्यावेळेस एवढा मीडियाचा रिस्पॉन्स चांगला नव्हता, कारण चांगले व्ह्यूज आणि आमच्या समाजापर्यंत हा पोहोचणं त्यावेळेस आम्हाला अवघडच जाणवलं. पण जेव्हा आमची भेट राहुल गांधींसोबत होतीये, त्यावेळेस असं दिसून येतं की जेव्हा आमचा मुद्दा तिथपर्यंत पोहोचतोय, पूर्ण भारताला आमचा मुद्दा समजतोय, हाक आमची पोहोचतीये, त्यावेळेस जो मीडियाचा रिस्पॉन्स आहे तो गुड रिस्पॉन्स आहे आणि रोहित पवार साहेब सुद्धा येऊन आम्हाला भेटून गेले. आजच बालगंधर्व तिथे आमचं उपोषणाचा शेवटचा टप्पा तो होता आणि आम्ही तिथे बसून चर्चा करत होतो. त्या चर्चेत सहभागी झाले पवार साहेब आणि चांगलं संभाषण आमच्यासोबत त्यांनी केलं आणि आम्हाला एक गुड रिस्पॉन्स मिळाला मीडियाचा सुद्धा आणि रोहित साहेबांचा प्लस राहुलजींचा पण आम्हाला गुड रिस्पॉन्स मिळाला. थोडक्यात सुचित्राच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे आता राहुल गांधींपर्यंत गेल्यानंतर सोशल मीडिया किंवा मीडियाचे प्रतिनिधी इथे येणार का, इथपर्यंत जर वाईट दिवस शासनाचे आले असतील तर त्यांना पुनर्विचार स्वतःच्या धोरणांबद्दल करण्याची गरज आहे. इथेच थांबतो. धन्यवाद.